तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आज आहे 24 जुलै 2024। आज दिवसभरामध्ये राज्यात कोणकोणत्या भागात पाऊस होणार आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण आढावा जाणून घेणार आहोत। तुमच्या भागामध्ये जर पाऊस झाला असेल तर आपल्याला कमेंट करून नक्की कळवा व तुम्ही कोणत्या लोकेशनवरून हा व्हिडिओ पाहताय ते देखील आपल्याला कमेंटच्या द्वारे नक्की कळवा। मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहतायत परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राइब करत नाही, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करा। तर आज 24 जुलैला मित्रांनो कोणत्या भागात पाऊस होणार आहे आपण जसं की स्क्रीनवर बघू शकताय, भंडारा, गोंदिया, नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम, चंद्रपूर, गडचिरोली या संपूर्ण भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आज दिवसभरात पाहायला मिळते। उमरेड, आर्वी या भागामध्ये आपल्याला अत्यंत जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। यवतमाळ, वाशिम, चंद्रपूर या भागामध्ये सुद्धा आपल्याला ढगफुटी सदृश पाऊस पाहायला मिळते। तसेच जळगाव, नंदुरबार, धुळे या 3 जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। तर मित्रांनो, या ठिकाणी मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर आपल्याला हा कमी झालेला पाहायला मिळतोय। सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला हलक्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। तर छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या भागात देखील पावसाचा जोर आपल्याला कमी झालेला पाहायला मिळतोय। पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील आपल्याला सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे या भागामध्ये आपल्याला जोरदार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। पुणे, सातारा या जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर आपल्याला अधिक प्रमाणात पाहायला मिळतोय। सांगली, कोल्हापूर या भागात सुद्धा आपल्याला हलक्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली या संपूर्ण भागामध्ये आपल्याला आजही पावसाची संततधार कायम पाहायला मिळते। इगतपुरी, सिन्नर या भागामध्ये देखील आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळते। या भागामध्ये सुद्धा आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। संपूर्ण राज्याचा जर एकंदरीत विचार केला तर मराठवाड्यामध्ये आपल्याला पावसाचा जोर कमी झालेला पाहायला मिळते। तर विदर्भामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळते। तर कोकणपट्टीमध्ये आपल्याला पावसाची संततधार कायम पाहायला मिळते। पश्चिम महाराष्ट्रामध्ये या जिल्ह्यात आपल्याला पावसाचा जोर पाहायला मिळतोय। तर पुणे, सातारा, सांगली या जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे। हवामानामध्ये मित्रांनो अचानक बदल होत असतात, बदल झाले की आपण या चॅनलवरती व्हिडिओ घेऊन येत असतो, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। तर मित्रांनो, धन्यवाद, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।